बाबा माझ्या हिशोब माझा दुश्मन असला तरीही मी त्याला नाही त्याच्यावर बी नाही अगदी कुणी पण येऊन देवाने सांगितलं तरी नाही 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 मी झेंडा ह्यो बागवा हातात घेतला की यात्रा कमिटीने सांगितलं की मला बाबा मी ज्या गावच्या किंवा आमच्या गावातली गाडी आहे ती सोडून मी झेंडा हातात घेतला मी कुणाचं ऐकत नाही. बापू झेंडा टाकत होते तुम्हाला माहित होतं लग्नाच्या आधी तुम्हाला तुम्ही विशेष केलता जे बैलगाडा मालक किंवा बैलगाडा क्षेत्रातलाच जोडीदार निवडायचा हा असं काय होतं का पहिलं असं एवढं काय नव्हतं वडिलांनी जे ठरवलं ते मुलींना पहिलं पटायचं. म्हणजे बापूची एक क्लिप व्हायरल झाली आहे कोणती की माझ्या बायकोने जरी मला झेंडा पुढं बैल म्हणजे मागं पुढं करायला सांगितलं तर मी ऐकत नाही. काय सांगता का तुम्ही एखाद दिवशी असं बैल जरा एखाद दिवशी पुढे जाऊ द्या मागे येऊ द्या. नाही 15 एकर ऊस आहे 3 एकर आला आहे 20 म्हशी आहेत. एक गोष्ट नंदी कुठल्या आणली नाही. मग तर मला सांगा बरं तुम्ही एवढे लांब मी झेंडा टाकायला जातो मला 10-15 एकर ऊस आहे आणि ऊस म्हणजे असं मी टनेज घालतो आलं दाखव तुम्हाला तर आलं मी एका टायमाला 20-30 लाख रुपये कमवले त्याने. हो त्यावेळेला तर 50 लाख रुपये कमवले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहेत झेंडापंच बापू धनवडे यांच्या घरी आणि हे पहा मित्रांनो बापूंचं घर एकदम साधं आहे. मैदानावर जरी बापू रागीट स्वभावाचे असले तरी बापू हे खूप प्रेमळ स्वभावाचे आहेत आणि बापूंनी कधी कोणत्याच नंदीवर अन्याय केला नाही मित्रांनो. आणि एकदम रास्त झेंडापंच म्हणून बापूंची ओळख आहे सर्व महाराष्ट्रात. तर आज आपण बापूंची मुलं तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन ही दाबा. कधी सुरुवात झाली झेंडा टाकायला? मला 33 वर्षाचा अनुभव आहे. सुरुवात कधी म्हणजे पहिला झेंडा कधी टाकला? मी गावकऱ्यांनी मला जबाबदारी दिली कोरेगावच्या ग्रामस्थांनी कोरेगाव सगळे यात्रा कमिटीने मला जबाबदारी दिली झेंडा टाकायची. तेव्हापासून मला एक थोडा अनुभव येत 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 आता मला पूर्णपणे ही नंतर पहिलं मैदान झाल्यानंतर आता काय काय वेळेस काय होतंय माहिती आहे धनवडे बापू जर नसतील तर बऱ्याच गाड्या कमी येतात. हो पण पहिले मी यात्रेशिवाय कुठे टाकत नव्हतो मैदान. आमची यात्रा ते दुसऱ्या गावात मी झेंडा टाकायला जात नव्हतो. पण आता हल्ली एक ही नवीन पिढी ती पाक ही झालेली आहे. त्यासाठी त्यांना वाईट शिस्त लागायसाठी गाडी ही बंद बैलगाडा आहे ही बंद न पडू म्हणून ही शिस्त लागायसाठी म्हणून मी गावोगावी जातो. म्हणजे गाडी पुढे तुम्हाला अजिबात चालत नाही? एखादी नाही मला चालत नाही. मला माझा स्वतःचा बैलगाडी असली तरीही मी कुणाला पुढे जाऊन देत नाही. नंदीवा अन्याय अजिबात होऊन द्या. नंदी कुठल्याही मी अन्याय होऊन देत नाही. बापू असं एखादं मैदान आहे का आठवणीतलं तुमचं की तिथं थोडं काय झालं की तुम्ही तिथनं निघून आलाय? नाही 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 तिथं गावकरी आपली जबाबदारी घेतली माझी आणि मीच मुळात कुठल्याही बैलगाड्यावाल्याला आपलं कसं कुणाला अन्याय बी करत नाही आणि कुणाला बी हीच करत नाही, जवळ धरत नाही, जवळ बी करत नाही, काहीच नाही. तेव्हा ती बाकीच्यांना माहीत झालं बाबा ह्यो रिस्तरेचं काम आहे. असं तुम्हाला अनेक लोक म्हणत असतील म्हणजे जर तुम्ही 2 नंबर जर केला असतं तर लय मोठा झाला असतं बापू तुम्ही. मला तो मोठा एक अनुभव आहे बैलगाडी क्षेत्रात. आतापर्यंत लय मोठा अनुभव आहे की कमीत कमी मी मोठा एक बंगला बांधला असता पण अजिबात नंदी अन्याय करा नाही. प्रत्येक ठिकाणी गेलं की माणसांनी पैसे देणंच काम ही वाईट चुकीचं काम आहे. ती वाईट बंद करावं असं माझी एक इच्छा आहे. आता आयोजकांना काय संदेश द्याल तुम्ही तुमच्या ह्याच्यातून?
आयोजन म्हणजे बाबा ह्या आपल्या बैलगाड्या परंपरा आहे ही पुढं चालत राहावं म्हणून त्यांनीच प्रत्येकाने आपापले यात्रेचं जबाबदारी घेऊन व्यवस्थित मैदान पार पाडून. बैल मालक पण कुठेतरी जरा उशीर लावते ती, ह्याबद्दल काय सांगताल तुम्ही? नाही ती मालक म्हणजे आता कसं आहे प्रत्येकाला एका बैलगाडीच्या मागं 7-8 माणूस लागतं. समजा एखाद्या मालकाकडे 2-3 आले नाहीत समजा त्यामुळे थोडंसं उशीर लागतो याला खाली परत झेंडा थोडा सुट्टी मेकर एक चांगला लागतो. बापू सारखा आवाज एकच येत असतो, बापू गाड्या सोडा, बापू गाड्या सोडा, बापू गाड्या सोडा. परंतु तुम्ही काय त्या विषयावर तुम्हाला ते आवाज येतो का खाली? हा तो आवाज येतो पण ही कसं आहे ही आपली गाडी नव्हतं की ब्रेक दाबते थांब असं नव्हतं. बैलगाडी पुढं हिकडचा बैल पड्या सरला परत त्याची कुठे शिंग आडाकली बरं कुणी ते एका बाजूनं त्यानं बाजूला सरला डोंगर बाजू एका बाजूला टाकलं की ती सगळं पूर्ण बघून ती गाडी जेणे टाकायला लागते ती. नाहीतर काय कोणी बी येईल की पटकरून जेणे टाकायला जाऊ द्या गाड्या म्हणजे त्या गाड्या सरळ नाही सुटणार की या ड्रायव्हरला पूर्णपर्यंत त्या गाडीला हाना येणार नाही की ड्रायव्हरला बाबा एकदा गाडी सरळ सुटली आहे की तो ताना आहे त्याला गावतो चांगलं व्यवस्थित तेव्हा ती गाडी बसते. आपण आता मला मी समजा मी आलो गाड्या वळा पटकरून जेणे टाकलं म्हणजे 4 इकडं 4 तिकडं मधली कुठली एका जागाला गेली म्हणजे कसं. बापू एखादं असं मैदान आहे का अविस्मरणीय म्हणजे आठवणीतलं मैदान तुमच्या सांगू शकता? इतके दिवस तुम्ही 33 वर्ष झालं झेंडा टाकताय म्हणजे आठवणीतलं मैदान आहे का एखादं? आमच्या कोरेगावचंच आठवणी नाही बाकी मला कुठलंही नाही. मी मस्त मैदानावर झेंडा टाकतो पण आमच्या कोरेगावला कसं एका टायमाला मी 10 गाड्या सोडल्या. दादा एका टायमाला 10 गाड्या आमच्यातली पंच बी आहे ती आणि मी पण त्या गावाने इतकी जबाबदारी माझ्या मोठी दिली त्याच्यापासून ते मोठा अनुभव आलाय. आजपर्यंत तुम्ही 33 वर्षाचा अनुभव आहे तुमच्याकडं. तर एखादा बैल किंवा नामांकित बैल एखादा बैल आठवणीतला बैल आहे का तुमच्या म्हणजे जेणेकरून? माझ्या आठवणीचा बैल फक्त म्हणजे मी जेण टाकतो मला ओगलेवाडीचा बाबे. काय विषय बाब्याचा? 7 वर्ष ते कोरेगाव त्यानं फायनल दिली म्हणून त्याचा ते अनुभव मला मोठा. बैल झेंड्याकडे बघणारी बैल पण आहे ती काय काय म्हणजे जुनी आहे ती आता नवीनपणी आहे ती. एक आता नवीन म्हणजे आपलं निसर्ग गार्डन तात्या त्यांचा सुंदर परत बाकासूर आहे. आता नवीन खोंड बी चांगली आहे ती झेंड्याकडे बघूनच पळते ती बघूनच करते. बैलगाडा मालक तुम्ही असला का नाही की जास्त गाड्या येते त्या म्हणजे त्याचं कारण काय सांगू शकता का? ते म्हणजे नक्की काय कारण आहे म्हणजे? बैलगाड्यावर अन्याय होऊ नये म्हणून मला गावकरी मला बोलावते पण मी बैलगाड्यांची इच्छा कशी असते की बापू धनवडे असले की झेंडं रिसर सुटते म्हणजे मी कुठल्या गरीबावर नाही कुठल्या श्रीमंतावर कुठल्याही माणसावर मी अन्याय करत नाही. त्यांची एक इच्छा असते की आपण ती बैलगाडीवर काय घेतली की भाडं विथ प्रवेश फी ही सगळं मिळून ही तोट्याचं इलेक्शन आहे म्हणून 3 नुसार म्हणून बापूंना बोलवा झेंडा टाकाय म्हणजे 4 गाड्या जुळत्यात. माझं कसं असतं रिसर मी टाकतो म्हणजे मला असं नाही हा माझ्याकडे चूक होणारच की एवढे 10-9 गाड्या माझ्याकडून चूक होणारच एवढे एखादी मी जाणून बुजून चूक कधी जाणून बुजून मी चूक करणार नाही. जाणून बाबा माझ्या हिशोब माझा दुश्मन असला तरीही मी त्याला नाही त्याच्यावर बी नाही अन्याय अगदी कुणी पण येऊन देवाने सांगितलं तरी नाही 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 मी झेंडा हे बागवा हातात घेतला की यात्रा कमिटीने सांगितलं की मला बाबा मी त्या गावच्या किंवा आमच्या गावातली गाडी आहे ती सोडून मी झेंडा हातात घेतला मी कुणाचं ऐकत नाही. असं कधी झालंय का तुमचं? नाही झाले मला 2-3 यात्रा बाबा आमच्या गावातली बैलगाडी मला झेंडे त्या गाडीवर टाका. काय तुम्ही उत्तर काय दिलं? मी उत्तर दिलं की बाबा माझ्याकडून काय जमणार नाही तुम्ही झेंडा टाका तुमचं तुम्ही मैदान पार पाडा मी नाही. नवीन झेंडा टाकणार आहेत त्यांना काय संदेश देत चाल तुम्ही? नाही त्यांनी बी आपलं माझ्यासारखं म्हणजे कसं सगळे व्यवस्थित बघून नंदीवर अन्याय करू नये एवढंच का माझी इच्छा आहे. आज नंदीवर अन्याय केला तर त्याला कधीच नाही त्याला कधीच जय जाणार नाही. आता नवीन पोरं नाद करायला लागलीत बापू काय संदेश देत चाल? नवीन पोरांना कसं संयम पाळाय पाहिजे. आता जुन्या मैदानावर आणि आत्ताच्या मैदानावर बघा जुनं मैदान कशी असायची ना आत्ताची मैदान कशी झाली त्याचं जरा 33 वर्षापूर्वीचा अनुभव आहे तुम्हाला. जुनं ते सोनं. आता कसं आहे नवीन कलियुग पोर आहे ती त्यांनी पहिलं आपलं व्यवस्थित बसताना माही करून किंवा
आपला सुट्टी मेकर कोण आहे, सुट्टी मेकरला बापूकडे लक्ष कसं द्यायचं, कसं बापू म्हणजे बाबा बापू वळून गेले की बाबा झेंडा टाकणार आहेत यांनी त्यांनी ओळखून घ्यावं की काय तुम्ही किती वेळ पुढे गेला तरी मी असं मी टाकणार नाही. मी माझी स्वतःची ताकद लावून गाड्या मागं सारतो, ढेकळं घालतो, हसडानं मारतो, पण मी कोणावर अन्याय करत नाही. एखादी चूक होणार माझ्याकडून त्याचं काय ते का मी काय सगळ्यांना 9-9 10 गाड्याला बघत बसू का मी? नाहीच की, पण जाणून बुजून कधी जाणून एकही गोष्ट मी करणार नाही. बापू आता नवीन पोरं गाड्या घ्यायला लागली ती किंवा हे करायला लागली ती, अगदी सगळं कामधंदा सोडून त्या बैलाच्या मागे पळायला लागली ती. ह्या नाचणी कुठेतरी काय म्हणजे तुम्ही काय संदेश देताल ही महत्वाचं नाही. ह्या पोराच्या नवीन पोरा तुम्ही नाद आहे बैलगाडीचा, आपल्या परंपरा महाराष्ट्राचा नाद आहे, ही परंपराचा आहे, हे तुम्ही व्यवस्थित टिकवा. हे खेळ चांगला आहे टिकवा, पण तिथं तुम्ही भांडण तांडा तुम्ही ऐशी वर निकालाव हे आपलं सगळं व्यवस्थित बघून हे करा. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आला की ते खाली कालवा वर कालवा ही करून मैदान आपली व्यवस्थित पार पाडा, कालवा करून मैदान आपली बंद पाडलेली जर ही करू नका. माझी एक इच्छा कशी असते की बैलगाड्यावाल्यांनी खाली येऊन की तापातापी ते असतं ती करू नये. म्हणजे काय होतं, बैल एकाचा असतो आणि दुसरा त्याला काटकं गरज असतो. हो, म्हणजे काय ते विषय, म्हणजे काय होतं माहिती आहे का, बैल असतो एकाचा, परंतु हे दुसरा काय म्हणाले तुझा लय बैल पळाला होता पण हीच बैल पळाला नाही, म्हणजे पायऱ्यात पण भांडला होते ते कुठं कुठं. तर त्यांनाच काय केलं पाहिजे म्हणजे संयम पाळायला पाहिजे सगळ्यांनी. संयम पाळून आपण बाबा आज आपल्याला त्यांनी मारले, पुढल्या अड्ड्याला आपण कशी त्याची गाडी मारू, पण रितसर रितसर कशी गाडी मारू ही त्यांनी डोक्यात ठेवून हे करायला पाहिजे. आता काही ठिकाणी बापू महत्त्वाची गोष्ट मला हे बोलायची आहे की लिंब नारळ कुठं काय अंगारा फेकलेला असतो, म्हणजे ह्या गोष्टीकडं कसं बघता त्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं असं माझं म्हणणं आहे. लिंब नारळानं बैल पळत असती मग त्यांना ते बी घालायला लागलं असतं. तीच विषय हा, मग काय तर घालायला तर ती मोहरे नशी घालायची, मग एवढं खाया घालायचं आणि जायचं लिंबून नारळ घ्यायचं बक्षीस, असं होईल का? तीच नंदीव तुम्ही लिंबू नारळ केलं तर बैलगाडी पळते नाही का मला सांगा तुम्ही. हा, तीच विषय आहे, ती महत्त्वाची गोष्ट का आता बघताय तुम्ही पण बापू आता तुमच्या लक्षात येत असेलच ह्या गोष्टी पडलेल्या असते त्या मैदानावर जास्त. तुम्ही घरी आला बापू झेंडा टाकून तुम्ही अगदी सगळ्यात कंटाळा कुणाला येत असेल तर बापूला कंटाळा येत असेल, कारण माघारी गाड्या फिरवून आणि आवाज तर मग माग सर म्हणून कसं गरम पाणी पिता का कसं, म्हणजे मी आलो की पहिले मिठाची गुळणी आमची मिसेस आहे ती आधी मिठाच्या पाण्याची गुळणी मीठ गरम पाणी करते, त्याच्या गुळण्या करायच्या, गुळण्या करून झाल्या की आपलं आंघोळ करायचे, आंघोळ केलं की आपलं जेवणात ताट येतं. मी बाहेर सहसा कोणाचंही खात नाही, घरी लागलं जेवायचं आराम करायचा. कोणाच्या 5 पैशात मिंदा नाही राहणार, 5 पैशात त्यानं म्हणावं बाबा महाटा अख्ख्या महाटाला मी ओपन चॅलेंज सांगतो की बापू जाणाऱ्यानं 5 रुपये मी माझ्याकडून घेतले झेंडा काय तर त्या ठिकाणी मी त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस देईन. नाही बापू तुमचं नाव मार्केटमध्ये आता जिथं तुमचं नाव तुम्ही जिथं असाल काही लोक तुमचं नाव लिहितात, तुम्ही या नाहीतर येऊ नका की झेंडा पंच बापू धनवडे. नमस्कार. नमस्कार. बापू काय म्हणतात माहिती आहे का मैदानावर, म्हणजे बापूची एक क्लिप व्हायरल झाली आहे. कोणती की माझ्या बायकोने जरी मला झेंडा पुढं बैल म्हणजे मागं पुढं करायला सांगितलं तर मी ऐकत नाही. काय सांगता का तुम्ही एखाद दिवशी असं बैल जरा एखाद दिवशी पुढे जाऊ द्या मागे येऊ द्या? बापूची चिडचिड होती का म्हणजे आल्यानंतर? आता दिवसभर ओरडून बापूचा कसा हे केला काय काय असतं कसं बापू घरी यायच्या आधी सांगतात मी घरी जेवा येणार आहे तयार करून ठेवा, मग आले की त्यांचं सगळं तयार असतं, आले की आंघोळ करतात जेवण करतात झोपतात लगेच झोपणार. सकाळच किती वाजता उठतात बापू झेंडा टाकून आल्यानंतर? 8 वाजता. 8 वाजता. 8 वाजता उठून आपलं दाराचं म्हशी वाई आमची 20 आहे, हां दारा काढली, हां ती मग दारा बिरा काढून झाली की तोवर जेवण तयार होतं, जेवण करून अड्ड्याला जायचं. बापू म्हणजे घरी कसं असतं सिच्युएशन तुमचं जर झेंडा नसलं म्हणजे काय काम काय 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 काम असतं? माझी स्वतःची 10-15 एकर जमीन आहे, 15 एकर ऊस आहे, 3 एकर आला आहे, 20 म्हशी आहेत, एवढे माझ्याकडे. म्हणजे किराणा माल दुकान मोठं आहे तरी कंटिन्यू मैदान.
आणि श्यामी परवरण चौघांनी आमचा बंधुराज असा मी. बापू सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही झेंडा टाकायचा यायचा म्हणजे रोज झेंडा टाकायचा कधी तर असं म्हणजे घरी म्हणायचे का कशाला इतके दिवस म्हणजे दिवसभर माहिती ना त्यांना माहिती आहे ना. तर मी लग्नाच्या आधीपासून झेंडा टाकतो. त्यांना ह्यांनी कधी आम्हाला मी विचारलं नव्हतं झेंडा काय जात आहे का काय करताय. फक्त माझी एक गोष्ट नंदी कुठली आणली नाही. मग तर मला सांगा बरं तुम्ही एवढे लांब मी झेंडा टाकायला जातो. मला 10-15 एकर ऊस आहे आणि ऊस म्हणजे असं मी टनेज घालतो. आलं दाखवा तुम्हाला तर आलं मी एका टायमाला 20-30 लाख रुपये कमवले त्याने. हो त्यावेळेला तर 50 लाख रुपये कमवले. मला तुम्ही सांगा एवढं सगळं असताना दिवसभर तिथं बैलाच्या त्या दुरळ्यात तुम्ही कंटिन्यू दिवस सकाळचं 10 कधी 7ला मैदान चालू होतं कधी एखादं मग संध्याकाळी 8 वाजेपर्यंत झेंडा टाकता. हो 8 वाजेपर्यंत आल्यावर आमचं कसं आहे सिटी पडते कोरेगाव. सिटी पडते की आले की आपलं कसं आहे की इकडं असतो की आले की 2 म्हशी 10 नंतर 1 म्हशी 10 आली ती आपलं पटकून 10 काढायची ती दूध घरात पोरं जाते. आले पण आपले नियमितपणानं सकाळ संध्याकाळ 10 असते त्यांचं. बापू झेंडा टाकत होते तुम्हाला माहित होतं लग्नाच्या आधी तुम्हाला माहिती तुम्ही विशेष केलता जे बैलगाडा मालक किंवा बैलगाडा क्षेत्रातलाच जोडीदार निवडायचा हां असं काय होतं का? पहिलं असं एवढं काय नव्हतं. वडिलांनी जे ठरवलं ते मुलींना पहिलं पटायचं. बापू तुम्ही नाद आहे म्हणून करता हे म्हणायचं. हो नाद आहे म्हणून करतो नाही तर मला काहीही नाही. मी लहानापासून कष्ट अपाट त्यांना बैलगाडीचाच नाद आहे. व्यसन नाही कशाचं. तंबाखूचं सुद्धा त्यांना व्यसन नाही. व्यसन घरनं ती जेवून गेले की घरीच येतात. मी बैलगाड्याचा पुढाला तर समजा प्रेमानं चहा पाजला लयच आग्रह केला तर पण बळ होऊन बाबा हे चल मला ते कुठलं काय खात नाहीत काहीच नाही किंवा मला जेवायचं मला ते वडापाव सांग. मी असला बैलगाड्या कधीच अन्याय केला नाही. कोणाचं कधीच 5 पैसे नाही 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 लय तिनं आग्रह केला तर बाबा मान राखायसाठी आपलं मी तेवढंच करतो. मैदानावर असल्यावर बापूंचं कसं असतं माहिती आहे का? बापूंच्या नादाला कोण लागत नाही म्हणजे मागे सर म्हटल्यावर मागे सरलंच पाहिजे. म्हणजे घरी पण एवढं रागीट आहेत का बापू? हो घरी पण म्हणजे बापूंच्या सगळी त्यांना घेतात. बापूंच्या पुढे कोण बोलत नाही. धन्यवाद बापू. बापू विषय म्हणजे आता जो खेळ चालू झाला महाराष्ट्रात बंद झालेला परत जो खेळ चालू झाला आणि खेळ चालू झाल्यानंतर रितसर चालू झाला. रितसर चालू झाल्यानंतर बापू धनवडे सारखा व्यक्ती आता महाराष्ट्रात म्हणजे झेंडा पण तुम्ही कोरेगावमध्ये भैरवनाथाची यात्रा इतकी जोरात असती. पुशेगाव आणि कोरेगाव हे म्हणजे महाराष्ट्रातलं हिंद केसरी ह्या पद्धतीनं मानलं जातं महाराष्ट्रामध्ये. आणि मुंबई पुणे इतर ठिकाणावरनं सगळ्या आपल्या महाराष्ट्रातनं बैलगाडा इथं मोठ्या प्रमाणात येत असतो. आणि यात्रा ही मोठी असल्यामुळं राजू धनवडे ह्या इतके उत्कृष्ट काम करतात की एका टायमिंगला त्यांनी सांगितलं की 10 गाड्या मी सोडत होतो. तर ह्या 10 गाड्या सोडणं आणि एका लाईनमध्ये उभी करणं एका गाडी मागे पब्लिक लय नाही पण एक 5-10 पब्लिक असतं आणि ते फार इधर असतं. त्यांना काय झेंडा पंचाची आणि ह्याची त्याची हे काय नाही. परंतु एवढं जरी पब्लिक 10 गाड्या मागं जरी 10-10 25-25 जरी पब्लिक असलं तर त्यांना सरळ रेषेत उभं करून त्या दमदाटी बी करणारी काही लोक असतात आले का. परंतु ह्या व्यक्तीनं आज तागाय म्हणजे आता मी माझी बी गाडी एक पिकअप आहे. मी नेहमी अड्ड्यावरती जात असतो आणि हे माझे खास जोडीदार लहानपणापासून. तर आमचा तिथं गेल्यानंतर सामना होतो आणि ते झेंडा पंच म्हणून असतात आम्ही कुठेतरी बघत असतो त्यांच्याकडं. तर ही व्यक्ती कधीही त्या नंदीवरती अन्याय केला नाही. माझ्या देखत किती लोकांनी ह्यांच्यावरती म्हणजे प्रयत्न केला किंवा काय नाही आमच्या अशा पद्धतीने गाडी सोडा पुढं सोडा मागं सोडा आमच्यावर लक्ष ठेवा. ह्या व्यक्तीनं तसा जेव्हा म्हणतोय का नाही तर त्याला चकवाच घेणार ही व्यक्ती जाग्यावर बोलणार तू. हो नाही गाडी त्याची मुरडाई जर गेली का नाही मागं मुगडं जर करायला लागला का नाही तर त्याची मागच तोंड करणार एखाद्या वेळेला. का म्हणून की कुठल्याही आज कसं होतंय जर का अड्ड्यावरती जायचं म्हणलं तर कमीत कमी 5,000 रुपये खर्च येतोय आत्ता जवळचा जरी अड्डा असला तरी. कारण चालक गाडीत हाकतो त्याला पैसे द्यायला लागतात. संगती एक 5-25 जण येतात त्यांना चहा पाणी करायला लागते. गाडीचं भाडं 1,000-2,000 रुपये असतंय. असा इतर खर्च करत करत 4-5 हजार रुपये खर्च येत असतो. म्हणून ही व्यक्ती कधीही म्हणजे त्या नंदीवरती
अन्याय हा होणार बी नाही त्यांच्याकडून कधी. आतापर्यंत झेंडे टाकलेत, मागं बी झाला नाही, इथनं पुढे बी होणार नाही. ही शून्यातनं व्यक्ती वर आलेली आहे, पूर्णपणे कष्ट करणारी व्यक्ती आहे. परंतु विश्वास त्या मार्केट कमिटीचा असू द्या, तुमच्याने जर कुणी भरावला अड्डा, त्या व्यक्तींचा इतका मोठा विश्वास आहे त्यांच्यावरती की खाल्लं सुट्टी लवकर होणार, आपला अड्डा लवकर मार्गी लागणार आणि लवकर उर्जाडा सकाट कसं आपल्याला नंदीवरती न अन्याय होता फायनल पार पडेल ह्याची ती दक्षता भयंकर घेतात. कारण ही व्यक्ती खाली एकच 2-3 पंच असतात, काही जास्त नसते ती, बाकी सगळं पुढं असतात रेषेवरती, त्या मागीवरती तिकडच लोक असते ती. परंतु खालचा जो रेट आहे ते अतिशय उत्तम पद्धतीने एकटे पार पडतात आणि त्यांना तसं काय एवढं कोण म्हणजे असं नडत नाही कोण. कारण आता सगळ्यांना माहीत झालेलं आहे की बापू ही व्यक्ती म्हणजे फार चांगल्या पद्धतीने काम करते. त्यामुळं महाराष्ट्रात त्यांना कधीही मागं पुढं कोण काय म्हणत नाही. चुकून एखादं दुसरं एखाद्या वेळेला झालं होतं तसं, पण आता ज्या पोझिशनला मागं सर त्यांना कोण म्हणू शकत नाही. तर अतिशय उत्तम पद्धतीनं राजू धनवडे आमचे जोडीदार एक नंबरचं काम करतात झेंडा पंचाचं आणि कुठलाही अन्याय होऊन देत नाहीत अजिबात. मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन ही दाबा.